सुप्रिया सुळेंसमोर कैफियत मांडताना संतोष देशमुखांच्या आईला अश्रू अनावर। माझा राम गेला, आता एकटा लक्ष्मण काय करेल, तर मी माझ्या लेकराला कुठे शोधू म्हणत आईचा आक्रोश। धनंजय देशमुखांनी सुप्रिया सुळेंना सांगितला संपूर्ण घटनाक्रम, तर तपास यंत्रणांकडे नसतील तेवढ्या फायली माझ्याकडे आहेत। तपासावरून सवाल उपस्थित करत देशमुख आक्रमक। अन्नत्याग करू नका, तुमची लढाई आता आम्ही लढणार, तर देशमुख कुटुंबियांना न्याय मिळेपर्यंत शांत बसणार नाही। सुप्रिया सुळे मसाजोगमधील ग्रामस्थांच्या पाठीशी। वाल्मिक कराडच्या मागे ईडी का लागली नाही, सगळ्या आरोपींचे सीडीआर काढा, तर तत्कालीन डीवायएसपींचेही सीडीआर काढण्याची सुप्रिया सुळेंसह आव्हाडांची मागणी। नॅनो युरिया, नॅनो डीएपी सरकारने खरेदी करून मोफत वाटली, नॉन रेकमेंडेड खतं मोफत वाटल्याचा अंजली दमानियांचा आरोप। खतं न वापरण्याबाबतचा अहवाल न्यूज 18 लोकमतच्या हाती। आज राज्य मंत्रिमंडळाची बैठकीत पीक विमा, जीबीएसचा वाढता प्रादुर्भाव याबाबत चर्चेची शक्यता। भाजप आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी नेत्यांच्या सुरक्षेत कपात, ज्यांच्या जीवाला धोका नाही अशा नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा गृह विभागाचा मोठा निर्णय। केडीएमसी मधील 65 इमारती जमीनदोस्त होणार, तोडक कारवाई करता उरले फक्त 24 तास, तर डोक्यावरचं छप्पर गेल्यावर आम्ही जायचं कुठे, सोसायटीतल्या रहिवाशांचा सवाल।